नमस्कार मित्रांनो, आज रविवार आणि पुष्य नक्षत्र असा योग आहे. सौरसूक्तामध्ये 1-2 ऋचा अशा दिलेल्या आहेत की ज्यामध्ये हृदयाचे विकार म्हणजे हृदयरोग आणि पंडुरोग ही दोन्ही दूर व्हावेत म्हणून सूर्याला प्रार्थना केलेली आहे. तर हे श्लोक आणि हे मंत्र अर्थासह मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो. आता माझं वय 72 वर्षाचं आहे. आजपासून 4 वर्षापूर्वी म्हणजे 68 वर्षाचं असताना काय झालं होतं, एकदा रात्री झोपताना सकाळी उठताना अशा चक्रा येऊ लागलेल्या होत्या. घर फिरल्यासारखं वाटायचं. आणि 2-3 दिवस असं झाल्यानंतर मग मुलांनी दवाखान्यात नेलं, चेकअप केलं, BP, ECG. तर त्याच्यामध्ये अबनॉर्मल ECGचे म्हणजे हृदयाचे ठोके आढळून आले, BP वाढलेला आढळून आला आणि डॉक्टरने लगेचच एन्जिओग्राफी करण्यासाठी सल्ला दिला की मग उद्याच ॲडमिट करा म्हणले. आता परंतु मित्रांनो, मी खंबीरपणे न घाबरता नकार दिला. म्हटलं, मुलाला सांगितलं की बाबा मी 8 दिवस तू मला दे, 8 दिवसाच्या नंतर मग तुझं मी ऐकतो. आणि त्या 8 दिवसामध्ये मी सौरसूक्ताचं रोज नित्य पठण केलं. तांब्यावर पाणी समोर ठेवायचं, सौरसूक्ताचं पठण करायचं आणि पाणी प्यायचं. तर अशा ह्या सौरसूक्ताचा परिणाम असा झाला आहे. तर आज तागायत 4 वर्ष झालीत, 72 वर्ष माझं वय. आज तागायत मला कुठलाही त्रास झालेला नाही. फक्त BPची एक नॉर्मल कमी पावरची गोळी चालू आहे. तर अशा ह्या 2 ज्या ऋचा आहेत त्या मी तुम्हाला सांगतो अर्थासह. त्या आपण नेहमी जर वाचल्या तर हृदयरोग असणारे, पंडुरोग, पोटाचे रोग आणि तेज नसेल, निस्तेज वाटत असेल तर हे नक्की करा. तुम्हाला याचा जरूर फायदा होईल. माझा अनुभव मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर त्या ऋचा काय आहेत? उद्यन्नद्य मित्रं मह आरोहन्नुत्तरां दिवं हृदरोगं मम सूर्यं हरिमाणं च नाशय शुकेषु मे हरिमाणं रोपणाकासु दध्मसि अथो हरिद्रवेषु मे हरिमाणं निदध्मसि. हे 2 ऋचा आहेत. आणि याचा मराठी अर्थ काय? तर हे अनुकूल तेज सूर्या, तू उदित होऊन आणि अत्यंत उंच अशा द्युलोकी चढून माझा हृदयरोग आणि शरीरास निस्तेज करणारा पंडुरोग बरा कर. आमचे शरीर फिके करणारा पंडुरोग आम्ही शुक, रोपणाका आदी पक्ष्यांच्या ठाई तसेच हरिद्रव वृक्षाच्या ठाई स्थापन करतो. अशा प्रकारचा अर्थ आहे. तर श्रद्धेने हे 2 ऋचा जर तुम्ही रोज पठण केल्या, तांब्यावर पाणी समोर ठेवून, तर तुम्हाला ह्याचा निश्चित लाभ होईल. बघा, प्रयत्न करू.